कृपया एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचे आहेत. 12वा प्लेयर पाठवायचे इकडे कंपल्सरी 2 12वे प्लेयर पाठवून द्यायचे दोन्ही संघाने. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण मॅच बघत असताना सणसवाडी आणि बांदरवाडी दोन्ही एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचे आहेत. आदरणीय सागरजी मोहिते यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांचं स्वागत मी करण्यासाठी ओंकारजी गुरव यांना सांगेल की आपण त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. सणसवाडी संघाला विनंती असेल कृपया आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला महत्वाचा सामना. त्याचप्रमाणे बॅट्समन सुद्धा सलामीची पहिली जोडी पाठवायचे. चार षटकांचा सामना राहील. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक राहील. आलेल्या संघाने इंटरव्ह्यू द्यावी. या सामन्याचं समालोचन करणारे ते आपले डीजे मास्टर विकीजी मांडवकर. बामणगाव संघाचे कर्णधार कुठे असतील तर त्याने पॅव्हलिन जवळ यायचं आहे. शासकीय चषक 2024 आयोजक महावितरण शाखा निजामपूर यांच्या हस्ते या आज 2 दिवस इथे सामना रंगतोय आणि दुसऱ्या दिवसातील आज दुसरा सामना रंगतोय तो म्हणजे सणसवाडी वर्सेस बांदलवाडी. आणि इथे आज शासकीय चषकामध्ये ज्यांनी आपलं इथे आगमन केलं आहे ते म्हणजे सचिनजी गुलवे साहेब यांचंही महावितरण शाखा निजामपूर आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात करायची. सामना जरा फास्ट खेळवायचा आहे कारण काल थोडासा वेळ झाला होता आणि सामना थोडा अंधारामध्ये खेळावा लागला आणि हा सामना 20 मिनिटांमध्येच संपवायचा आहे. कृपया पंचांनी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि याच्यानंतर 20 मिनिटाच्या जास्त जर वेळ झाला तर सर्कलमध्ये प्लेयर एक वाढवला जाईल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच चांगलं असं आयोजन. खूप सुंदर असे काल झालेले टुर्नामेंट. पहिला चेंडू पडतोय आणि पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करतोय परंतु सरळ चेंडू विसावतोय तो म्हणजे यष्टी रक्षक बारके याच्या हातामध्ये. पुन्हा एकदा राहुल अतिशय शरीरदृष्टी पाहायला गेला तर एक मजबूत किल्लाच वाटतोय परंतु आता काय करतोय किल्ला काय घडवतोय आणि त्याला मारा करतोय तो म्हणजे भावेशने मारलेला चेंडू स्ट्रेट डाऊच्या दिशेने परंतु तिथे अडवला आहे आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेने पहिला श्री गणेशा झालेला आहे तो म्हणजे बांदलवाडी संघाचा. आता मात्र स्ट्राईक घेतोय राजेश. राहुलचा तिसरा चेंडू खेळेल राजेश. पाहूया काय होतोय. आणि सुंदर असं मारलेलं चेंडू स्ट्रेट डाय पुन्हा एकदा आणि चेंडू सरळ कर्णधार योगेश यांच्या हातामध्ये. धावसंख्या वाढते
बिनबाद 2. पुन्हा एकदा कीपर आपले क्षेत्ररक्षण सजवताना पुन्हा एकदा राहुल आणि आता पुन्हा एकदा भावेश रिव्हर्स स्वीप खेळतोय, परंतु पुन्हा एकदा तोच सेम कॉपी पेस्ट झालेला आहे आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र विसावते. दोन. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी करे. आता मात्र सुरेख चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू आणि त्याला सन्मान करताना एक धाव मात्र पळून काढली. धावसंख्या वाढली. धावसंख्या बिनबाद 3. आता मात्र पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू आणि त्याला मारा करतील राजेश. पाहूया काय होतंय. रन रेट जवळ 3.0च्या बराबरीने चाललेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. बांदलवाडी संघाला काहीतरी इथे चमत्कार करावा लागेल. काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागेल. आपल्या संघाला जर विजय करायचा असेल तर नक्कीच आपल्या बॅटीला धार लावावी लागेल. आणि सुरेख गोलंदाजी तर सणसवाडी संघाची होतेच, परंतु त्यांना सुद्धा जर आपल्या संघाला विजय करायचा असेल तर मात्र अचूक बॉलर, अचूक टप्पे बॉलरने आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण करायचं आहे. पाहूया. मानसपे मैदानावर थेट लाईव्ह होत आहे. जर आपले मित्र वगैरे कोण असतील तर या लाईव्हला नक्की प्रतिसाद द्या. व्हॉट्सअप लिंक शेअर करा, कमेंट करा. सिकंदर भाई यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सूर्यवंशी यांना विनंती करेल की आपण सिकंदर भाई यांचा सत्कार करायचा आहे. किरण गुले दुसरा षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकला होता. आता मात्र भावेश बॅटीला धार लावतो, परंतु तितकीच सुंदर फिल्डिंग केली आहे. सुंदर अशी कॅच घेतली आहे ती म्हणजे सणसवाडी संघाचा लक्ष्मण धावडे यांनी आणि किरण गोले. मला असं वाटतंय या आठवड्यापूर्वी इथे अंडर 25च्या मॅचेस झाल्या होत्या. तिथे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यातमध्ये हे गोलंदाज होते आणि फलंदाजी सुद्धा सुंदर अशी करत होते. पाहूया सामन्याला सुरुवात. विशाल भादेकर यांचा या शासकीय चषक 2024 मध्ये यशोचित सत्कार होत आहे. मी शुभमजी माडिक यांना विनंती करेल की आपण त्यांचं यशोचित सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते बिनबाद 5. भावेश, पाहूया भावेश काय करतोय. मारलेला चेंडू ऑफसाईड ड्राइव्हच्या दिशेने एक धाव तर पळून काढलेले. दुसरी धाव घेण्यास परंतु रोखला हे राजेश यांनी. पुन्हा एकदा आता मात्र राजेशकडे स्ट्राईक आलेली आहे. पाहूया राजेश काय करतोय. पंच दंडित करतायत. नो चेंडू, अतिशय उंचावला गेलेला चेंडू पंचाने दंडित केलेला आहे.
नो चेंडू आता फ्रीट असेल आणि उघडे डोला बघा नीट आहे आता फ्रीटचा फायदा करतायत का पाहूया आणि मारलेला चेंडू सुंदर असा स्ट्रेट डाऊच्या दिशेने सीमा रेखा पार षटकार. या 6 धावेने धावसंख्या मात्र आता उंचावते ती होते बिनबाद 13. मात्र बल्ला खोलले आहे सुंदर असा टाकलेला चेंडू परंतु तितकाच सुंदर असा पटकावलेला चेंडू. एक धाव तर पळून काढले आणि धावसंख्या वाढली. धावसंख्या होते बिनबाद 14. 2 षटक 12 चेंडू 14 धावा आतापर्यंत पांदलवाडी संघाने मारले आहेत. आता मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे राहुल. पाहूया आता जर बांदलवाडी संघाला काहीच वेगळं करावं लागेल परंतु वेगळं करून काहीतरी धावसंख्यांचा डोंगर इथं रचवावं लागेल. मारलेला चेंडू सुंदर असं स्ट्रेट डाऊच्या दिशेने परंतु इतकीच चांगली अशी फिल्डिंग केली आहे. धावसंख्या वाढते 15. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजीसाठी तयार आणि त्यांना मारा करण्यासाठी भावेश. सेम रिझल्ट परंतु दिशा वेगळी होती. एक धाव वाढली आहे. 1 धावेने धावसंख्या झाली आहे ती बिनबाद. मात्र मारलेला चेंडू सीमारेखा फार चौकार. डीजे वर्सेस वाकी दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस मध्ये टॉस करण्यासाठी जायचं आहे आणि टॉस उडवण्यासाठी ओमकार गुरव इथे उपस्थित असतील. वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी करतोय आणि मारले सुरेख असा चेंडू. पाहूया सीमा रेखा पहार 4 धावांसाठी डीजे. या चौकाराने धावसंख्या मात्र वाढते आता धावसंख्या होते आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू सीमारेखा पार षटकार आणि धावसंख्या नक्कीच उंचावते. धावसंख्या होते बिनबाद 30. डीजे गमावलेला नाहीये. 1 विकेट गमावलेला आहे आणि 30 धावा कुठल्या आहेत. आता मात्र शेवटचं षटक असेल आणि ते षटक घेऊन येतोय सणसवाडी संघाचा आधारस्तंभ कर्णधार योगेश पवार. पाहूया या टॉचका बॉक्समध्ये वाकी आणि इंडियन निजामपूर या संघाचा टॉच विन करण्यासाठी मी ओंकारजी गुरव यांना सांगेल.
ओंकारजी गुरव यांच्या शुभ हस्ते होणार आहे. योगेश गोलंदाजीसाठी तयार आणि मारले चेंडू पाहूया. झेल तर उडाला आहे आणि झेल सुद्धा टिपला आहे, तो म्हणजे योगेश पवार यांनी. वाकी संघाने टॉस विन झालेला आहे. मी बांदलवाडी संघाच्या टोटल 30 धावा झाल्या आहेत, परंतु त्या 30 मी धावेमध्ये सिकंदर भाई एसविलकरांना विनंती करेल की भाई शासकीय चषक 2024 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये जे काही आयोजन आम्ही केलेलं आहे त्या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? होता तिथे आणि मॅनेजमेंट पण आपली चांगली असतो आणि ग्राउंड बद्दल तर काय बोलायलाच नको. ओके, लाईव्ह असल्यामुळं अजून मजा येणार आहे ग्राउंडवर खेळायसाठी. धन्यवाद भाई. मी वाकी संघाचे कर्णधार आणि माझे मित्र कल्पेशजी यांना विनंती करेल की या आयोजनाबद्दल आपल्याला काय वाटतं? आयोजन खूप सुंदर असं केलेलं आहे आणि धन्यवाद. आयोजन सुंदर असल्यामुळं आम्हाला पण खेळायला खूप मजा येणार आहे आणि सगळ्यांचे मी आभार करतो. धन्यवाद कल्पेशजी. जाऊया आत्ता मात्र परत मैदानाकडे आणि वाकी संघाने टॉच विन करून बॅटिंग घेतलेले आहे. त्याचप्रमाणे जर का कोणाला कृपया नाश्ता करायचा असेल तर नाश्त्याची व्यवस्था इथे केलेली आहे. नाश्ता करून घ्यायचा आहे आलेल्याने. सणसवाडी संघाचं चौथं षटक हाताळत होते ते म्हणजे योगेश पवार आणि त्यांनी जवळजवळ 3 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाही आहे आणि मित्रांनो 30 धावेमध्ये 23 धावा कुटणारा राजेश मात्र नॉन स्ट्राईकलाच स्थिरावला होता. आता मात्र राजेश स्ट्राईक मिळते. पाहूया शेवटचे 2 चेंडू असतील आणि राजेश यांना काहीतरी चमत्कार करावा लागेल. 4 चेंडू मात्र राजेश यांच्याकडून आता हुकले आहेत, परंतु 2 चेंडूचा नक्कीच त्यांना लाभ घ्यावा लागेल. पाहूया योगेश आणि सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया झेल तर उडाली आहे, झेल घेतोय का आणि झेल घेतली. विकेट डीजे. विकेट आणि 1 धाव. काय गोलंदाजी असेल योगेश यांची. पाहूया शेवटचा चेंडू सामन्यातील काय होतंय, काय बिघडतंय. मारलेला चेंडू ही सुद्धा झेल उडाली आहे आणि 4था विकेट घेतोय तो म्हणजे योगेश पवार सणसवाडी. झालेले आहे म्हणजे 31 धावा. आता 32 धावा कुटाव्या लागतील योगेश पवार यांच्या संघाला. चला, पहिलं षटक झालं होतं त्याच्यामध्ये राहुल यांनी 3 धावा दिल्या. दुसरं षटक झालं त्याच्यामध्ये किरण यांनी 11 धावा दिल्या, 1 विकेट. त्याच्यानंतर राहुल यांनी पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये त्यांनी 16 धावा दिल्या आणि त्याच्यानंतर मात्र शेवटचं षटक योगेश यांनी टाकलं आणि त्यांनी 1 धाव आणि 4 विकेट घेतल्या. अतिशय साधी अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आणि जर बांदलवाडी संघाला जिंकायचं असेल तर मात्र अशीच साजेशी अशी गोलंदाजी करावी लागेल. आणि
सणसवाडी संघाला आपला रथ जर पुढे न्यायचा असेल तर नक्कीच फलंदाजी ही सुंदर अशी करावी लागेल. पाहूया सामन्याला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचे. जवळजवळ आपले काल जे जे खेळाडू खेळले आहेत त्यांना आज मात्र खेळता येणार नाहीये. तर प्लीज कर्णधार यांनी लक्षात घ्यायचं आहे. काल जे खेळलेत त्यांनी आज त्यांना इथे खेळता येणार नाहीये. कमिटीकडून सूरज कदम यांचं नाव येत आहे, तरी त्यांनी कृपया लक्षात घ्यायचं आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बांदलवाडी संघ इंडियन संघाचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा शासकीय चषक 2024 महावितरण शाखा निजामपूर यांच्याकडून हार्दिक 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 स्वागत. आणि मी कर्णधार विशाल संघाचे आधारस्तंभ श्री विशाल पाशिलकर यांना इथे टॉस्का बॉस मध्ये बोलवत आहोत. त्यांचं स्वागत करायचं आहे आणि स्वागतसाठी मी आमंत्रित करतो केशव जांभळे यांनी श्री विशालजी पाशिलकर यांचं स्वागत करायचं आहे. बॉलर नेम रितेश. मूर्ती लहान पण मूर्ती लहान कीर्तिमान असा हा गोलंदाज जो मागच्या हंगामामध्ये खूप चांगली अशी गोलंदाजी त्यांनी फेकली होती. आता पाहूया काय करतोय. पहिला चेंडू तर त्यांनी खोलवर टाकला होता योगेश यांना, परंतु एक धाव मिळाली होती आणि श्री गणेशा झाला आहे सणसवाडी संघाचा. पाहूया आता जितेश हे स्ट्राईक करतायत आणि पुन्हा एकदा सुंदर असा टाकलेला चेंडू, अचूक असा टप्पा, परंतु एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 2. पुन्हा एकदा रितेश आणि
लेग साईड ड्राईव्ह केले आहे तो योगेश यांनी. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे तिकडे बांदोली संघाच्या खेळाडूने. सूरज पाशीलकर यांनी सुद्धा पॅव्हलिन जवळ यायचं आहे, त्यांचं सुद्धा इथे स्वागत. कृपया आलेल्या संघामधील कोण नाश्ता करायचा बाकी असेल तर कृपया नाश्ता करून घ्या. सूरज पाशीलकर यांचं स्वागत करतील ते म्हणजे जांभळे काका. निजामपूर संघाचं एक एक्सप्रेस मानली जाते ती म्हणजे सूरज पाशीलकर. निजामपूर एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. त्यांचं इथे स्वागत करतायत रितेश. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र रिव्हर्सिप खेळण्यामध्ये इथे क्षेत्ररक्षणाने चुकी केली आणि चुकीला माफी नाही. सीमारेखा पहार 4 धावांसाठी डीजे. आणि आता मात्र मारलेला चेंडू पाहूया इथे काय होतंय, परंतु षटकार खूप उंच असा गेलेला चेंडू. षटक हाताळला होता रितेशांनी, परंतु त्यांना 18 धावा कुठल्या आहेत. आणि आता जिंकायचं असेल सणसवाडी संघाला तर 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सोपं असं आव्हान आहे. पाहूया जितेश स्ट्राईक करतोय आणि जितेश आपला पराक्रम गाजवतोय का पाहूया. एक धाव तर पळून काढली. पुन्हा एकदा स्ट्राईक करतील ते म्हणजे अंतरगाव निजामपूर असोसिएशनचे धडाकेबाज बल्लेबाज योगेश पवार. पुन्हा एकदा योगेश फलंदाजीसाठी तयार आणि त्यांना गोलंदाजी करतील. आणि सुंदर अशी झेल घेतली आहे ती म्हणजे सूरज कदम यांनी. योगेश योगेश यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत ते म्हणजे राहुल. राहुल यांना गोलंदाजीसाठी मारा करतील ते म्हणजे राजेश. आणि पहिला चेंडू खेळले होते आणि 2 धावा मिळवल्या आहेत ते म्हणजे राहुल यांनी 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 1 बाद 21. 11 धावांची आवश्यकता आहे. आणि मारले चेंडू सुरेख अशी झेल. खरोखरच टाळ्या होऊन जाऊ द्या या झेलसाठी. सुरेख अशी झेल घेतली आहे ती बांदलवाडी संघाच्या.
लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू 2 धावा घेण्यास तत्पर. 2 धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 3 बाद 23. चला पुन्हा एकदा रितेश संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे आणि त्यांना फलंदाजीसाठी धावसंख्या होते 24 धावा. पुन्हा एकदा रितेश चेंडू 8 धावांची गरज. पाहूया सोपं असं आव्हान आहे परंतु नक्कीच जितेश यांनी आपला सुंदर असा षटक टाकला होता. पुन्हा एकदा रितेश गोलंदाजी करतोय आणि हलक्या हाताने ढकलून 1 धाव पूर्ण केली आहे ती म्हणजे नितेश यांनी. सुंदर टप्पा तितकीच सुंदर फलंदाजी सुद्धा चालू आहे. इथे सुद्धा 2 धावा मिळालेल्या आहे. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3 बाद 27 आणि सामना जवळजवळ कलाटणी मारतोय तो म्हणजे सणसवाडी संघाकडे आणि सुंदर असा मारले चेंडू सीमा रेखा पार षटकार 6 धावांसाठी डीजे. बाजूला थांबायचं आहे. हॅलो, तिकडचे तंबू सोडायचे. यानंतरचे जे होणारे सामने आहेत त्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपले दोन्ही संघ पॅव्हिलियनच्या डाव्या आणि उजव्या साईडलाच राहायचं आहे. पॅव्हिलियन मध्ये जायचं नाही. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच योगेश पवार यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी टॉस का बॉस कडे यायचं आहे.